Hi there, this is me Akash Ketre. Welcome to the MPC PDF YouTube channel. अगदी Sunjay Shurai. This lecture is about standard economics book. New syllabus से पुस्तक आहे. Look at this index of 11th standard book mentioned in our MPC syllabus. So you must go through these all topics. Now let's discuss about the chapter number first, that is अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. ढोबळमानाने शास्त्राचे दोन प्रकार आहेत, एक नैसर्गिक आणि एक सामाजिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स येतं. हे का तर हे लॅबोरेटरीजमध्ये आपण याच्यावरती एक्सपेरिमेंट करून कन्क्लुजन काढू शकतो. आणि सामाजिक शास्त्र म्हणजे काय असतं, ह्युमन बिहेवियर्स जे असतं, आपण मानवी वर्तणूक म्हणतो, त्याचा अभ्यास केलेला असतो आणि ते लॅबोरेटरीमध्ये आपल्याला करता येत नाही. म्हणून सामाजिक शास्त्र वेगळे असतात, अमूर्त असतात. आणि आपलं इकॉनॉमिक्स हे सामाजिक शास्त्राचा एक भाग आहे. त्याचबरोबर मानसशास्त्र देखील सामाजिक शास्त्राचा एक भाग आहे. आपल्याला पाहायचं आहे अर्थशास्त्र म्हणजे काय. अर्थशास्त्र दॅट इज इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक शब्दापासून आलेला आहे. तो शब्द आहे इकॉनॉमिया आणि त्याचा अर्थ आहे कौटुंबिक व्यवस्थापन. अर्थशास्त्रामध्ये नक्की कशाचा अभ्यास दिलेला असतो. आपल्या सर्वांच्या अमर्याद अशा गरजा आहेत. इनफायनाईट आपल्या गरजा आहेत, परंतु मर्यादित संसाधने आहेत, साधने आहेत. मग आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करतो याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये दिलेला असतो. आणि ऑल ऑफ यू नो दॅट की आपल्या कोणत्याच गरजांना फुल स्टॉप नसतो, त्या इनफायनाईट असतात. अर्थव्यवस्था तीन प्रकारच्या असतात, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवाद अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. ऐतिहासिक चार महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना अर्थशास्त्राबद्दल काय सांगायचं हे आपण पाहूयात. त्यातील आहे कौटिल्य अर्थात चाणक्य अर्थात विष्णुगुप्त, ॲडम स्मिथ, प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, लिओनेल रॉबिन्स. चाणक्याच्या मते अर्थशास्त्र म्हणजे संपत्ती, दॅट अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान. मग अर्थशास्त्र म्हणजे काय तर संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन म्हणजे अर्थशास्त्र. आणि कौटिल्य यांचा जो ग्रंथ होता अर्थशास्त्र हा त्यांचा ग्रंथ, तो राजकीय अर्थशास्त्र याच्या रिलेटेड होता. म्हणजे अर्थव्यवस्थेचा जो प्रकार आहे राजकीय, कारण जुना आहे तो ग्रंथ खूप. हे मौर्य कालखंडातील होते, राजकारणी होते, तत्वज्ञानी होते आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते. तर संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन म्हणजे काय की आपल्या सर्वांकडे पैसे येतात, त्यातले काही पैसे आपण सेव्ह करून ठेवतो, त्यालाच आपण संपादन म्हणतो. आणि ते सेव्ह केलेले पैसे आपण लाईफ टाईम तसेच आपल्या कवर्डमध्ये सेव्ह करून ठेवत नाहीत, ते परत कुठेतरी आपण इन्व्हेस्ट करतो. ते बिझनेसमध्ये असतील किंवा एखादी कार घेतो, एखादा सेलफोन घेतो, या सगळ्या गोष्टीला आपण व्यवस्थापन म्हणू शकतो. आणि हेच अर्थशास्त्रामध्ये कौटिल्य यांनी सांगितलेलं आहे. नंतर पाहूयात ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतो, ते म्हणतात की अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. मग ही व्याख्या त्यांनी कुठे मांडली. त्यांचा जो राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ आहे जो 1776 साली प्रकाशित करण्यात आला होता, त्या ग्रंथामध्ये त्यांनी ही व्याख्या मांडली. त्या ग्रंथाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर ॲन इन्क्वायरी इन टू द नेचर अँड द कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन. आपल्या सर्व पुस्तकांमध्ये फक्त वेल्थ ऑफ नेशन दिलेलं असतं, विशेषतः MPSC मध्ये जेवढेही इकॉनॉमिक्सवरती तयार झालेले पुस्तक आहेत ते. परंतु त्याचं ॲक्च्युअल नेम एवढं मोठं आहे जे तुम्ही पाहू शकता. आणि MPSC PDF चॅनलवरती मी यावरती क्वेश्चन देखील टाकला होता की त्यामध्ये फर्स्ट सेंटेन्स असं लिहिलं की ॲन इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन. आणि खाली फक्त वेल्थ ऑफ नेशन एवढंच दिलं. तर वेल्थ ऑफ नेशन हे आन्सर बरोबर आहे असं सांगणारे 50% जास्त मुलं आहेत. सो बी केअरफुल अबाउट दिस. ॲडम स्मिथ यांचे महत्त्वाचे काही मुद्दे आहेत ज्यामध्ये निर्हस्तक्षेपाचं धोरण असेल, भांडवल व संपत्तीचा साठा असेल, आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम आणि श्रम विभाजन हे त्यांचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. नेक्स्ट येतात अल्फ्रेड मार्शल. अल्फ्रेड मार्शल हे नवसनातनवादी शास्त्रज्ञ आहेत, जसं की ॲडम स्मिथ हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत. अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या सांगितली. कल्याणकारी म्हणजे वेलफेअर आपण ज्याला म्हणतो. ही व्याख्या कुठे मांडली तर त्यांच्या एका पुस्तकात, त्याचं नाव आहे अर्थशास्त्राची मूल तत्वे, जे 1890 साली प्रकाशित झालं होतं, 1890. त्यालाच आपण प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हणतो.
अल्फ्रेड मार्शल असं म्हणतात की अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर यासंबंधी वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. मुळातच इकॉनॉमिक्स का आला आहे? आपण आपल्या गरजा ज्या आहेत त्या अमर्यादित आहेत आणि साधनं जे आहेत ते मर्यादित आहेत. मग आपल्याला काय करायचं? मॅनेजमेंट करायचं. हे आपल्याला शेवटपर्यंत गेलं पाहिजे, आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंतही टिकवता आलं पाहिजे, म्हणून हे इकॉनॉमिक्स आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींचा इथे अभ्यास केलेला आहे. मग अल्फ्रेड मार्शल म्हणजे काय म्हणतात? ते म्हणतात की वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणूक. वैयक्तिक म्हणजे माझी वैयक्तिक एकट्याची किंवा तुमची वैयक्तिक एकट्याची वर्तणूक कशी असणार आहे आणि तुम्ही ज्या समाजात राहतात त्या समाजाची वर्तणूक कशी असणार आहे. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की अर्थशास्त्रात संपत्तीचा अभ्यास केलेला असतो. तर मग यांच्या मते असं आहे की अर्थशास्त्र म्हणजे फक्त संपत्तीचा अभ्यास नाही, तर मग काय, तर सामान्य माणसाचा अभ्यास देखील या अर्थशास्त्रामध्ये केला जायला हवा. आर्थिक वर्तनाचे शास्त्र पण अर्थशास्त्राला म्हटलं गेलं पाहिजे, असं यांचं मत आहे. लिओनेल रॉबिन्स काय म्हणतात की अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. याची डेफिनेशन आपण थोडी एक्झाम्पल घेऊन समजून घेऊयात. अमर्याद गरजा. आता तुम्ही इकॉनॉमिक्स शिकताय ना, तर लक्षात घ्या अमर्याद गरजा हा शब्द 1000 वेळा येणार आहे, कारण आपल्या गरजाच अमर्याद आहेत. आपणच आपल्यावरून लक्षात घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी असते, लाईट असते, तिचा वापर आपण अमर्यादित करतो. आपल्याला ती कायम हवीच असते. मग ही इलेक्ट्रिसिटी येते कशापासून? दगडी कोळशापासून. मग दगडी कोळसा अमर्यादित आहे का? नाही, तो कधी ना कधीतरी संपणार आहे. मग काय? त्याला मग पर्यायी उपयोगाचे साधन आपण शोधून काढलं पाहिजे. ते आपण शोधून काढलं. मग त्याच्यात असेल विंड एनर्जी, दुसरी आहे सोलार एनर्जी. येते लक्षात? लिओनेल रॉबिन्स असं म्हणतात की हे सगळं करत असताना मानवाचं जे वर्तन असणार आहे त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. अर्थातच ही व्याख्या दुर्मिळतेवरती आधारित आहे, आपल्या लक्षातच येते, कारण त्यांनी जाणीव करून दिली की ह्या गरजा आपल्या अमर्यादित आहेत आणि साधने हे दुर्मिळ आहेत आणि मर्यादित आहेत. ही जी व्याख्या आहे त्यांनी 1932 रोजी अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व नावाचे एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्यामध्ये त्यांनी ही व्याख्या दिलेली आहे, डेफिनेशन दिलेले आहे. 1932 An essay on the nature and significance of economics science. पूर्ण नावं लक्षात ठेवायचे आहेत. सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स नाव वाचतानीच बघा एवढं छान वाटत नाही, परंतु काय झालं की वेल्थ ऑफ नेशन आपल्याला सवय लागून गेली. सो पूर्ण नावं लक्षात ठेवा. त्यांचे मुद्दे जे मी तुम्हाला डिफाईन करून सांगितले आहेत की अमर्याद गरजा आहेत, आपले साधने आहेत जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. मर्यादित साधने आहेत आणि गरजांचा प्राधान्यक्रम. आपल्याला प्राधान्यक्रम देता आला पाहिजे. ना एखादी गोष्ट आहे आणि ती संपुष्टात येणार आहे, तरी पण आपण तिला फर्स्ट प्रायोरिटी म्हणून वापरले तर ती पटकन संपून जाणार आहे. त्यामुळे त्यांचं मत असं आहे की गरजांना प्राधान्यक्रम देता आला पाहिजे. आणि साधनांचे पर्यायी उपयोग, जसं की मी तुम्हाला सांगितले इलेक्ट्रिसिटी, मग आपण विंड एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल आणि मोठमोठ्याले जलविद्युत केंद्रे असतील, हे पर्याय आपण उपलब्ध केलेले आहेत. अर्थशास्त्रज्ञ जे आहेत, अर्थशास्त्रामध्ये ज्यांनी योगदान दिलं आहे अशांचे 3 भाग पडतात. म्हणजे कसं की एक सनातन संप्रदाय म्हटलं जातं, नवसनातन संप्रदाय आणि आधुनिक संप्रदाय. जो चार्ट तुम्हाला डिस्प्ले होतोय तो ॲज इट इज नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा 11च्या बुकमध्ये आहे तो तिथून पाहायचा आहे. ऑल ऑफ यू नो दॅट की सनातन संप्रदायामध्ये ॲडम स्मिथ येतात, डेव्हिड रिकार्डो. नवसनातनमध्ये येतात अल्फ्रेड मार्शल आणि आधुनिक संप्रदायामध्ये येतात JM केन्स. आणि आता आपण ज्यांची इन्फॉर्मेशन बघितली लिओनेल रॉबिन्स, हे देखील आधुनिक संप्रदायामध्येच येतात. आतापर्यंत आपण हे पाहिलं की अर्थशास्त्र म्हणजे नक्की काय आहे. मग आता आपल्याला हे पाहायचं आहे की अर्थशास्त्राच्या आता परत शाखा पडतात. अर्थशास्त्र म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं आणि त्याच्यात कसला अभ्यास केला जातो हेही कळलं आपल्याला, परंतु मग अर्थशास्त्राच्या एकदम डीपमध्ये आता आपल्याला पाहायचं आहे. अर्थशास्त्र परत 2 पार्टमध्ये डिवाइड होतं. त्यात आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. आणि त्याला पर्यायी ग्रीक शब्द आहेत की जिथून ग्रीक शब्दापासूनच आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतो. त्याला म्हणतात मायक्रोस
आणि मॅक्रोस. प्रोनाउन्सिएशनकडे लक्ष द्या. मायक्रोस म्हणजे सूक्ष्म आणि मॅक्रोस म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्या डेफिनेशन पाहणार आहोत. त्यात आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे पाहणार आहोत. सूक्ष्म म्हणजे काय? लहान. सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करते. वैयक्तिक घटक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येतात तुम्ही, तुमची फॅमिली, तुमचं पेमेंट, तुमचा बिझनेस. केनेथ गोल्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ती आहे विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. विशिष्ट उत्पादन संस्था म्हणजे तुमच्या आसपास एखादी केकची फॅक्टरी असेल, त्याच्यानंतर मिल्क प्रोडक्ट तयार करणारी एखादी फॅक्टरी असेल, ह्या सगळ्या विशिष्ट उत्पादन संस्था आहेत. विशिष्ट कुटुंब, त्यात मग तुमची फॅमिली असेल, तुमच्या शेजारच्यांची फॅमिली असेल, प्रत्येकाचं एक विशिष्ट कुटुंब असतं ना. वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, आता ह्या सगळ्या गोष्टी आल्या असतात. तुमचं वेतन काय आहे, तुमचं उत्पन्न किती आहे, या सगळ्या गोष्टी. प्रत्येकाला उत्पन्नाचा दाखला लागतो ना. तेच ते उत्पन्न कशामध्ये येतं? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येतं. वैयक्तिक उद्योग म्हणजे तुम्हाला उद्या असं वाटलं की MPSC करून मी थकलो आणि नंतर मला एखादा बिझनेस टाकला पाहिजे, तर तो तुमचा वैयक्तिक उद्योग असणार आहे जो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येणार आहे. असं तर होणार नाही, सगळ्यांना जॉब लागणार आहे. आय नो दॅट. येते लक्षात सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय. जेवढंही तुम्ही एक्झाम्पल्स घेऊन अंडरस्टँड करणार तेवढं तुम्हाला खूप जास्त चांगल्या प्रकारे समजणार. आता आपण पाहणार आहोत स्थूल अर्थशास्त्र. स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण, ज्याला आपण टोटल असं म्हणतो. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करताना काय होणार आहे तर एकूण घटकाचा विचार केला जाणार आहे. आता सपोज तुम्हाला जॉब मिळाला म्हणजे तुम्हाला काय झालं, रोजगार मिळालेला आहे. इन्फोसिस कंपनीमध्ये तुम्ही जॉब करताय, तर तुमचा विचार केला गेला तर तुमचा वैयक्तिक तुम्हाला जॉब मिळाला हा विचार जर आपण केला तर तो कशामध्ये येतो? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येतो. परंतु इन्फोसिस कंपनीमध्ये सगळ्यांनाच जॉब मिळाला आणि सगळ्यांचा रोजगाराचा जर विचार केला गेला तर तो कशामध्ये येतो? स्थूल अर्थशास्त्रामध्ये येतो. एकूण रोजगाराचा ज्यावेळेस आपण विचार करतो तो कशामध्ये येतो? स्थूल अर्थशास्त्रामध्ये येतो. मग राष्ट्रीय उत्पादन असेल. आता राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की तुमच्या इथे आसपास एखादा केकचा शॉप असेल किंवा इंडस्ट्री, म्हणजे इंडस्ट्री तर नाही म्हणतात त्याला केकला, की केक निर्माण करणारी एखादी छोटीशी कंपनी असेल आणि शेजारीच मिल्क पासून प्रोडक्ट निर्माण करणारी कंपनी असेल, त्या स्पेसिफिक एकच कंपनी म्हटलं किंवा एकच छोटासा बिझनेस म्हटला तर तो कशामध्ये येतो? सूक्ष्ममध्ये येतो. परंतु सगळ्यांचाच मिळून ओव्हरऑल म्हणजे जेवढेही बिझनेसेस आहेत, कंपनीज आहेत, प्रोडक्शन तयार करणाऱ्या, एकत्रितरित्या आपण ज्यावेळेस त्यांचा विचार करतो त्यावेळेस तर कशामध्ये येतं? स्थूलमध्ये येतं. मग एकूण गुंतवणूक असेल, एकूण बचत असेल, एकूण उपभोग असेल, एकूण पुरवठा, एकूण मागणी आणि सामान्य किंमत पातळी, या सगळ्यांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. इकॉनॉमिक सर्वे ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस बघा म्हटलं जातं की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये इतकी एकूण गुंतवणूक केलेली आहे, कृषीमध्ये इतकी एकूण गुंतवणूक आहे, ॲग्रिकल्चर सेक्टर आपण ज्याला म्हणतो, तसं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये एकूण जी गुंतवणूक इकॉनॉमिक सर्वेमध्ये दिली जाते ही स्थूल अर्थशास्त्राचं असतं. केनेथ बिल्डिंग्स यांचाच अर्थशास्त्राची जर व्याख्या आपण पाहिलं तर ते असं म्हणतात की स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून एकूण परिमाणांशी आहे. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. तर अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय. एकदम शॉर्ट बट स्वीट सांगायचं झालं ना आपल्याला तर स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सगळं माझं असतं आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये सगळं राष्ट्राचं असतं. आता परफेक्ट समजलं असेल, कारण आपल्याला समजून घेऊनच पुढे जायचंय.